आज मी तुमच्याशी एक अनोखी अंड्याची रेसिपी शेअर करणार आहे, जी 2-3 दिवसापूर्वी बनवलेली होती आणि ती मी नव्हती बनवली, तर राहुल यांनी बनवलेली. तर त्यांनी ते 2 कांदे भाजत ठेवले गॅसवरती आणि मग इथे कुकरमध्ये अंडी लावून घेतली आणि रेसिपी ही त्यांनी थोडीशी गुगलमध्ये बघितली, थोडीशी स्वतःच्या मनाने करत आहेत. तर आता बघू ही रेसिपी कशी होते. भरपूर अशी कोथिंबीर मी धुवून ठेवली आणि यामध्ये जिरं, लसूण, लाल मिरची, हिरवी मिरची आणि तमालपत्र असं सगळं त्यांनी भाजून घेतलं. त्याची वेगळी पेस्ट करून घेतली आणि इथे भाजलेला कांदा, टमॅटो, हळद, मीठ असं हे एकत्र ग्रेव्हीसाठी भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे आणि त्याची पण छान अशी पेस्ट त्यांनी करून घेतली. आणि नवरे किचनमध्ये काहीतरी करायला आले की डबल काम वाढवून ठेवतात आणि ते मसाला वाटायला जाताना सगळा मसाला हा थोडासा फरशीवर उडाला. त्यानंतर मी इथे अंडी सोलून ठेवली आणि त्याच्याशी 2-2 काप करून ठेवले. भरपूर असा कांदासुद्धा त्यांनी चिरून घेतलेला आहे आणि तोवर म्हटलं की हे सुकण्याआधी पुसून घ्यावं, पण ते सुकून गेलं होतं उन्हामुळे. त्यामध्ये मी पेपरने घासून काढत होते. तर त्यांनी हे करायला घेतलेलं आहे अंड्याचं. यामध्ये त्यांनी लाल मिरचीची पेस्ट जी आहे केलेली तर ती घातली. त्यानंतर हिरव्या कोथिंबीरची पेस्ट आहे ती घातली, छान अशी भाजून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये अंडी, उकडलेली अंडी आहेत तर ती त्यामध्ये घालून मिक्स करून ठेवलं. आता मला म्हणाले की आता कशी होते रेसिपी काय माहीत नाही, बघ चांगली होते का आणि सगळं मीठ वगैरे काय टेस्ट करून बघ आणि त्यामध्ये जर लागत असेल तर ते वरून घाल. चाखून बघितलं तर फक्त मीठ कमी होतं, बाकी टेस्टला खूपच छान झाली होती. तर नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. तर आवडली असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत